1 2 3 4 टर्न परत 1 2 3 4 लग्नाच्या दिवशी ऐन मुहूर्ताच्या वेळी कुठे गेला होतास? मला न विचारता न सांगता तू कुठे गेला होतास? मला जेव्हा जेव्हा गरज पडेल आजही तेव्हा तेव्हा मी हातही न मारता तू धावून येतोस. मग आपल्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाच्या दिवशी जेव्हा मला तुझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा तू कुठे गेला होतास? ओम, मला उत्तर दे. मला कळायला हवं की तू कुठे होतास. माझ्यासारख्या चाळीत राहणाऱ्या मुलीला परीकथेची स्वप्न दाखवलीस ना तू. माझ्यावर इतकं प्रेम केलंस. तुझ्या प्रेमाने माझं अख्खं जग बदलून गेलं ना. मग आपली सगळी स्वप्न पूर्ण होणार त्या दिवशी तू का नव्हतास? का तू का नव्हतास? मला सांग प्लीज. आपण करू ना आपलं प्रेम सक्सेसफुल. मी करीन, मी आहे. मला फक्त तुझी साथ हवी. तू माझ्या आयुष्यातली स्माइल आहे आणि तू जर माझ्याशी बोलली नाहीस तर ती स्माइल निघून जाईल ना. आणि कसं होईल जर स्माइल निघून गेली तर? ओम, माझं तुझ्यावर खूप 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 जास्त प्रेम आहे. माझं लग्न वाचावं असं तुम्हाला खरंच वाटतंय का? सर, माझ्यासाठी एक करा. तुम्ही असं काहीतरी करा की तुम्ही स्वीटूच्या मनातून कायमचं उतरा. माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं स्वीटू. तेव्हाही नाही, आत्ताही नाहीये. आणि ज्यावेळेस तू लग्न मंडपात उभी होतीस माझ्यासाठी तेव्हाही नव्हतं. मुळातच माझं तुझ्यावर कधी प्रेम नव्हतं. तू माझ्यासाठी फक्त टाइमपास होतीस. जस्ट टाइमपास. दॅट्स इट. आपलं लग्न ठरलं आणि लग्न ज्या दिवशी होतं त्या दिवशी माझ्यात हिंमत नव्हती तुला सांगण्याची. म्हणून मी पण ठीक आहे, मी आता जरी तुझ्या समोर आलो तरी तुझ्याशी वाईट वागून काय करू. म्हणून मी तुझ्याशी चांगलं वागतो. माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही.
मला खूप खूप मोठं गिल्ट आहे म्हणून. दॅट्स ऑल. प्रेम नाही आहे माझं तुझं. चल बायको, चल चल. तू आजपासून इथे नाही बसायचं, तू त्या डेस्कवर बसायचं. चल 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 चल. बस इथे बस. तू इथे बसायचं. हं? अजिबात तिथे बसायला जायचं नाही. मैथिली, तू म्हटली होतीस ना स्वीटूला तिच्या आयुष्यात माझ्या प्रेमाची गरज आहे. शी डझंट नीड मी. तिच्या आयुष्यात मोहित आहे. इनफॅक्ट तिच्या आयुष्यात फक्त एकाच्याच प्रेमाला जागा आहे आणि ते म्हणजे मोहितचं प्रेम. या इट्स ट्रू. शी इज क्वाइट हॅपी. स्वीटूला तिच्या आयुष्यात आता माझ्या प्रेमाची गरज नाही. इनफॅक्ट इथे कोणालाच माझी गरज नाहीये. या तुला माहितीये, मी काल स्वीटूला खोटं सांगितलं की माझं तिच्यावर प्रेम नाहीये. पण द फॅक्ट इज की तिच्या आयुष्यात माझ्या प्रेमाला जागा नाही. इट्स ऑल ओव्हर मैथिली. No. It's all over. No. Oh. तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? बायको, तू तिथे बसायचं नाहीस. तू आजपासून या डेस्कवर बसायचं. काही गरज नाही तिथे बसायची. तिथे बसलीस ना तर तू सतत त्या ओमकडे बघत बसशील. हे बघ, तू माझी बायको आहेस हे लक्षात ठेव. आपल्या नात्याची किंमत नाहीच आहे तुला, पण निदान तू तुझा स्वाभिमान तरी जप. आता येतो. ओम ओम ओम. फॅक्ट्स काहीतरी वेगळ्या आहेत आणि तू काहीतरी वेगळं समजतोयस. मोहितचं तिच्यावर प्रेम नाहीये, तो फक्त नाटक करतोय. ओम, स्वीटू नीड्स यू. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. हा, चला सगळी कामं झाली. आता लवकर निघायला हवं. अरे बापरे, अजून अंबरनाथला पण जायचं नाही का? अरे देवा, मी विसरलोच होतो. हे एक टोक, ते दुसरं टोक, कसा प्रवास करायचा? अरे देवा, कसली शिक्षा देतोस रे बाबा. जावयाचा मान खोड कौतुक आमचं कोणी करतच नाही. मग आता होतंय ना कौतुक, मग घ्या ना. तुला चिडायला काय झालं का? तुला चिडायला काय झालं? मी तुला काय बोललो का? आवाज आवाज खाली. माझं मी स्वतःशीच बडबडतोय. मग मनात बोला ना. मला ऐकू येईल असं कशाला बोलताय? तुला ना काही ऐकू येत असतं आणि त्याचा राग तू माझ्यावर का काढतीस? चला अवनी, बरं झालं तू इथे सापडलीस. काय झालं?
हो मी बाहेर थांबतो. काय झालं मैथिली? अवनी, ओम चाललाय. मला नाही माहिती कुठे चाललाय, पण त्याला थांबवायला हवं. तूच थांबवू शकतेस त्याला. प्लीज त्याला थांबव. हे बघ अवनी, जर तुला तुझं प्रेम परत मिळवायचं असेल ना, तर दिस इज युअर लास्ट चान्स. डोंट लेट इट गो. थांबव त्याला. कुठल्या हक्काने थांबू? का थांबू? त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं ना, त्याचा आणि माझा काहीही संबंध नाहीये. मग का थांबू? मग तो कुठे का जाईना? हे शहर सोडून जाऊ, देश सोडून जाऊ, मला काय करायचंय? उलट बरं आहे तो गेला तर. मला सारखं त्याचं तोंड नाही बघायला लागलं. येते मी. अवनी, पैशांपेक्षा माणसांना जास्ती महत्व देतो ओम. हे तूच सांगितलं होतंस ना मला. मैथिली, प्लीज त्याच्यावर विश्वास ठेव. हे तूच म्हणाली होतीस ना. हो, मीच म्हणाले होते त्याच्यावर विश्वास ठेव. पण ज्या ओम बद्दल मी तुझ्याशी बोलत होते ना, तो ओम वेगळा आहे. तो हा ओम खानविलकर नाहीये. ज्या ओमला मी ओळखायचा ना, तो मला जपायचा, माझी काळजी घ्यायचा, माझ्यावर खूप प्रेम करायचा. पण आता त्यांनी स्पष्ट सांगून टाकलं की त्याचं माझ्यावर कधी प्रेमच नव्हतं. मैथिली, आज माझी ही अवस्था त्याच्यामुळे. माझं हस्त झालंय सगळ्यांसमोर. आता नाही. ओम खानविलकर हा विषय माझ्या आयुष्यातनं कायमचा संपलाय. मला त्या शांतपणे जगायचं. तो खोटं बोलला तुझ्याशी. हो, तो आतापर्यंत खोटच बोलत होता माझ्याशी. मला अंबरनाथला जायचंय. आई दादा माझी वाट बघताय. मी निघते. अवनी प्लीज, अवनी प्लीज लिसन टू मी. अवनी ऐक माझं. अवनी, तुम्ही काय बोलताय? तुम्ही जिथे असाल तिथे थांबा, मी तुम्हाला घ्यायला येतोय. हे काय बोलणं तुमच्यातलं दादा? हे लग्नाच्या दिवशीच आहे ना? नाही, सांगा की हे खोटं आहे. हे खोटं आहे. हे खोटं आहे. म्हणजे हे लग्नाच्या दिवशीच बोलणं आहे. ओम मांडवात होता. तुम्ही नव्हता. तुम्ही त्याला फोन केला, तुमचं बोलणं झालं, तो टेन्शन मध्ये आला आणि तुम्हाला शोधायला बाहेर पडला. म्हणजे माझं आणि ओमचं लग्न तुटलं म्हणून तुम्ही नव्हता गेलात दादा? हो ना? ओम तुम्हाला वाचवायला गेला होता म्हणून नाही येऊ शकला ना वेळेवर? सांगा ना, गप्प का तुम्ही? मी तुम्हाला काहीतरी विचारते दादा. मी तुम्हाला काहीतरी विचारते दादा. ओम काही चूक नव्हती ना? म्हणजे जे झालं त्यात त्याचा अर्थ इतके दिवस ओमची काही चूक नसताना मी त्याला दोष देत राहिले. मी तुझा खरा गुन्हेगार आहे, ओमकार नाही. त्याला तुझ्याशी लग्न करता आलं नाही याला कारण मी आहे. माझ्यामुळे तुम्हा दोघांना वेगळं व्हावं लागलं.
माझ्यामुळे तुमचं लग्न झालं नाही त्याला कारण मी आहे. त्याला कारण मी आहे. तू ओंकार तुझ्यावर जीवापाड प्रेम होत. त्यानं तुझ्याशी लग्न करून तुला सुखात ठेवायचं होतं. ते लग्नासाठी तयार होत पण माझ्यामुळे ते लग्नाला येऊ शकले नाही. मी गड्यावरनं उडी मारलीच होती पण इतकं ओंकार तिथे आले. त्यांनी मला वाचवलं. मला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. त्यामुळे ते लग्नाला नाही येऊ शकत. सुटू ते जर तिथे आले नसते ना तर माझा जीव वाचला नसता. त्या देवाला सांग त्यानेच दूर केलं ना ओम ना माझ्यापासून. सांग त्याला म्हणून जी काही शिक्षा द्यायची ना ती मला ते त्याला परत आणायला सांग घरी प्लीज. बर ठीक आहे नको रडू नको. आय डोंट थिंक याच्यानंतर मी परत ऑफिसला जाऊ शकेन. सो ओव्हर रॉकी एव्हरीथिंग इज ओव्हर. आय हॅव टू गो. अरे मत सुनो ना ओम भाई. मला मिळालेलं हे सगळं आयुष्य ओंकारमुळे आहे. शांत व्हा तुम्ही. शांत व्हा. हो पण दादा मला का नाही सांगितलं आधी हे सगळं. ओंकारने सांगितलं की हे स्वीटूला कळतं का म्हणे. मी बऱ्याच वेळा तुला सांगण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी त्यांनी रोखलं मला. मला शपथ घातली होती त्याला. काय करणार होते मी. त्याला तुला त्रास द्यायचा नव्हता. नाही तुझा संसार सुखाचा हो. तू आनंदी राहावं असंच वाटत होतं ग त्याला. तुमच्या लग्नाच्या दिवसापासून आजपर्यंत तो तुझ्या कुटुंबाची काळजी घेत आला. इतका राग केलास त्याला पण अजूनही त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे स्वीटू. आई पण मी तुम्हाला देत विचारते तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं सगळं. मी काय करून बसलीये हे. त्याची काही चूक नव्हती. बरं झालं तू बँगलोरला नाही गेलास ते. कारण तिथे खूप थंडी असते असं ऐकलं होतं. तुला मानवली नसती. म्हणजे तू असा न सांगता निघून गेला असतास तर मला नसतं मानवलं. का चालला होतास तू असा. मला का नाही आणि सगळं खरं सांगितलंस इतके दिवस. मी तुला इतकं सगळं बोलले तुझ्यावर चिडले तुझा राग केला पण काही बोलला नाहीस. गप्प राहिलास. मी इतका संताप केला तुला दिसत होतं. तुला सगळं कळत होतं मग कशाला सहन केलंस. त्यापेक्षा सांगून टाकलं असतंस ना जे खरंय ते सगळं. ऐन लग्नाच्या दिवशी माझा होणारा नवरा का निघून गेला हे समजण्याचा मला हक्क नाहीये करे. आणि एक मिनिट मी जेव्हा तुला जाब विचारलास तेव्हा मला काय म्हणालास.
माझं तुझ्यावर प्रेम कधीच नव्हतं. खोटं बोललास तू माझ्याशी. तुला काय वाटलं मला तू खरं सांगितलं नाही तर मला कधी खरं कळणारच. मला सगळं कळलं. अगं काय सांगतेस? स्वीटूला कळलंय सगळं? हो शकतो. स्वीटू गेलीये ओमला थांबवायला. स्वीटू गेली आहे ना? हो नक्कीच परत येणार. काय ना नलू, त्या दोघांना एकमेकांपासून दूर करणारी एकमेव गोष्ट होती स्वीटूला आलेला राग. तो दूर झाला ना सगळं सुरळीत होणार आहे बघ. देवाची कृपा, हा गैरसमज दूर झालाय. बस ना. किती बरे वाटलं हे ऐकून. नलू, स्वीटूला खरं काय ते कळू नये असं तुला वाटत होतं, म्हणजे तुला ओमनी तशी शपथ घातली होती ना. पण आता प्रश्नच मिटला ग. हा गैरसमजच दूर झाला. केवढा दुरावा निर्माण झाला होता दोघांमध्ये, आणि त्या दोघांनाही त्याचा किती त्रास होत होता. चला, टेन्शन संपलं. आता ना सगळं सुरळीत होणार आहे. ओम आणि स्वीटू अगदी आनंदाने जगू शकतील बघ आता. आणि त्या दोघांना एकत्र येण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही. दादांनी मला सगळं सांगितलंय. असं कसं करू शकतोस पण तू? शकू मावशींचा काही विचार नाही केला, आई दादांचा काही विचार नाही केला आणि सोडून चालला होतास तू सगळं. एकदाही नाही तुझ्या मनात आलं की शकू मावशीचं काय होईल? असं कसं तू एकटा निर्णय घेऊ शकतो असं जाण्याचा? तुझा विचार करून, तुझा विचार करून मी निर्णय घेतला. कारण तुला त्रास होत होता मी तिथे असल्याचा. तू सतत माझा रागराग करतेस, सतत चिडचिड करतेस, तू काहीतरी घालून पाडून बोलतेस. मला नाही सहन. आणि मी तुझ्याशी खोटंही बोलू शकत नाही स्वीटू, नाही बोलू शकत. आणि तुला खरं सांगायचं नव्हतं म्हणून मी. अच्छा, म्हणजे तुला असं वाटतं की तू निघून गेल्याने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत? तुझ्यामुळे दादांचा जीव मी आयुष्यभर नाही उपकार विसरू शकत तुझे. हो, तुझ्यामुळे दादा वाचले. स्वीटू, मी आयुष्यभर नाही विसरणार तुझे उपकार. मला का नाही सांगितलंस वेळेत? सांगायचं ना, खडसावून सांगायचंस. मी नसतं का समजून घेतलं? असं काय करतोस तू? जोपर्यंत परत आलो नसतो तू, खूप उशीर झाला तर तुझं सगळं आयुष्य बदललं होतं. आणि मी जरी दादांना वाचवलं असतं तरी मी तेव्हाही तुझा गुन्हेगार होतो, मी आजही तुझा गुन्हेगार आहे. नाही, मी चुकलीये. तुझं नाही चुकलं, मी चुकलीये. हो ठीक आहे, तू नाही वेळेवर येऊ शकलास, पण मी थांबू शकत होते ना. प्रेमात मैत्री, विश्वास हे पण असताना काहीतरी माझी चूक झाली. मी थांबू शकत होते, पण मला नाही माहिती. मी लोकांच्या बोलण्यात आले आणि माझं चुकलं. माझ्यामुळे आपल्या वेळी वेळ आली आणि माझं. तू असं नाहीये. तू माझं ऐक. अरे बायको, तू केव्हा आलीस? मला वाटलं ओमचं कौतुक करण्यातच अख्खी रात्र घालवशील. ओमची काही चूक नाही तुम्हाला माहिती होतं? ओमची
काहीही चूक नव्हती हे तुम्हाला माहिती होतं का? काय बोलतेस तू बायको? माझा काय संबंध? हा? आणि मुळात तो जेव्हा गेला तेव्हा मी मांडवातच होतो ना, म्हणजे त्या हॉलमध्येच होतो ना. माझा अजूनही विश्वास बसत नाही तुमच्यावर. जर मला कळलं की जे काही घडलंय त्यात तुमचा हात होता तर मग तुम्ही आहात आणि मी आहे. तू काही बोलतेस का ग बायको? हे बघ, माझा कशातही हात नाही आणि कशातही पाय नाहीये. तुझी शपथ हवं तर जाऊ दे, लांब पडतंय. माझी शपथ हवं तर बस. उगाच आपलं काहीतरी. मी झोपतो, मला जर झोप आली. सॉरी. हिला जाम डेंजर बाई आहे ही. हिला जर खरं कळलं ना, माझं काही खरं नाही. काही मदत हवी आहे का? हा, ऍक्च्युली ते दूध गरम करायचं होतं मला आणि भांडं नक्की कुठलं वापरू आय डोंट नो. इट्स ओके. दे. थँक्स. हो, ते तिथे होतं बघ. ओके, लक्षात ठेवेन. हा. तिकडे. हो, येस. हे घे. सॉरी. इट्स ओके. मी बसतो, तू तोपर्यंत गरम करतो. हा, असं का इथे बसलोय? ओ अच्छा, माझी बायको पण आहे नाही का आतमध्ये किचन मध्ये. तुला बघतोच आता. मग दोघांनाही दाखव. थांबा. फिटू, फिटू. मला खूप भीती वाटते. अरे तू घाबरू.
तू काय करतोयस इथे? हा, तर न विचारता आतमध्ये का आलास? गुड मॉर्निंग. माझी सकाळ खोट करण्यासाठी तुझ्या विशेषची गरज नाहीये मला. हा, विश नाही करते मी प्रश्न विचारतो. तुमची मॉर्निंग गुड करायची आहे की बॅड करायची? ए, सकाळी सकाळी तुझी फालतू बडबड ऐकायची नाहीये मला. ऐकावी लागेल मिस मालविका खानविलकर. काय वाटलं तुम्हाला? तुम्ही असा सहज डाव खेळाल आणि जिंकाल आणि मी या घरातून निघून जाईल असं सहजासहजी मला या घरातून काढाल तुम्ही? ए, गबस जरा. एक गप बीप ना हे मला चालणार नाही. आता या फालतू गोष्टींना मी जुमानणार नाही. मला काय घेणं देणं नाही त्याचं, कारण मी काय तुमचं देणं लागत नाही, बरोबर ना? उलट तुम्हीच माझं देणं लागतात त्या आधी त्या, आणि मग काय ते गप बीप बोल. कसलं रे? काय देणं लागते तुझं? हा, तुम्ही जो माझ्याबरोबर व्यवहार केला होता ना, ज्या व्यवहाराचे तुम्ही मला भरपूर पैसे देणार होतात आणि दिलेच नाही, ते देणं. 10 करोडचा चेक. ओमची जागा घ्यावी लागली तर घे. पैसे दिले नाहीतच ना, कुठला मोबदला दिला. वर परत आता मला म्हणताय कुठल्या तरी फालतू 1 BHK मध्ये जा राहिला. असं कसं जाईन मी? तुम्हाला काय वाटतं असं सहजासहजी इथून निघून जाईन मी? मला माझे पैसे द्या आधी, मग काय ते तुम्ही कशासाठी करताय मला माहित नाही. मी हे सगळं फक्त पैशांसाठी करतो. मी काही या घराबाहेर जाणार नाही. रमेश, म्हणा नाही तर खबीश म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. जसं मी सहन करतोय तसं तुम्हालाही सहन करावंच लागेल. खूप बोललायस तू. हा? तुझ्या लायकीपेक्षा खूप जास्त बोललायस. आता मी सांगते ते ऐक, कारण मी तुला विचारत नाही, ऑर्डर देते. या घरातून निघायचं आणि त्या घरात जायचं. नाही जा पुढे. कसं ना मॅम, मी गरीब असलो तरी मी हतबल नाही. तुम्ही आहात हे विसरू नका. तुमचा लाडका भाऊ ओम कालच या घरात परत आलाय राहायला. त्याला जर सगळं सत्य कळलं तुम्ही त्याच्या लग्नात काय केलं तर प्रॉब्लेम मला नाही, तुम्हालाच होईल. धमकी देतोस मला? काय ना, ओमला जर सगळं खरं कळलं तर तो तुम्हाला आयुष्यभरासाठी माफ करणार नाही आणि आयुष्यभर तो तुमचं तोंडही बघणार नाही. आता तुम्हाला ठरवायचं ओमसाठी मोहितला या घरात सहन करायचंय का मोहितला या घराबाहेर काढून ओमला कायमचं विसरायचं. काय काय बोलतोयस तू? हा, तर तेच बोलतोय. आणि शेवटची वॉर्निंग देतो, मला जर या घराबाहेर जावं लागलं, बाकी काही नाही, जाता जाता मी सगळ्यांना खरं काय ते सांगून जाईल. तुला काय वाटलं हा एवढा ड्रामा केलास, धमकी द्यायचा प्रयत्न केला, तू बडबड, मी घाबरेन? तुझ्या फालतू धमक्यांना मी अजिबातच घाबरत नाही. निघायचं. आता जातो, मलाही काही हाऊस नाही इथे इथे या रूम मध्ये थांबायची. या घरात मोहित परब जरा जास्त सोडतोयस. तुझे पंख छाटावे लागतात. ये मोहिता शादी की क्या बात कर रहा था? ऐसे क्या किया था बेबी ने शादी में? काय आशीर्वाद देऊ? तुझं असं लांब जाणं मला आवडत नाहीये, आणि असं अचानक. अरे मी घरापासून लांब चाललीये, फक्त तुमच्यापासून नाही. तुम्ही एक हाक मारा, मी लगेच ये. अरे ओम सर, सर येतो आम्ही. सॉरी, निघतो.
काळजी घे आणि काही लागलं तर सांग हं, मोहित. हो सर. मनातलं काही सांगायचं असेल तर तुम्हीच आहात ना हक्काचे. आणि तुम्हाला काही सांगावंही लागत नाही. न सांगताच तुम्हाला सगळंच कळतं. अरे इथे निरोप समारंभ संपत आलाय तरी ही बाया अजून आली नाही. मी दिलेल्या धमकीचा काहीच परिणाम झाला नाही वाटतं बाई.